शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः 74 नाकारले। परिणामी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने काँग्रेसबरोबरच संघ भाजपानेही हात झटकले आणि ओबीसी भटके विमुक्त विषयीचे आमचे धोरण एकच असल्याचा निष्कर्ष आम्हाला काढता आला। ओबीसींची जातनिहाय जनगणनेची गरज नसल्याचं सांगायलाही संघ भाजपा विसरले नाहीत। भारतातील अनेक ओबीसी व भटके विमुक्तांच्या संघटनेनं केलेले आंदोलने चळवळी वाया गेल्या। कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे 2021 ची प्रभावित जनगणना झालीच नाही। जनगणना हो वा न हो, ओबीसी व्हीजेएनटीच्या आकडेवारीसाठी SC/ST प्रमाणे जातनिहाय जनगणना आपण करणार नसल्याचं केंद्र सरकारनं संसदेमध्ये व संसदेबाहेर संघ भाजपानं घोषित करून हिंदुत्वाच्या नावानं ओबीसी व्हीजेएनटीची मते घ्यायची, पण सामाजिक न्याय मात्र त्यांच्या पदरात पडू द्यायचा नाही, याचा चंग संघ भाजपानं बांधलाय। हे निर्विवाद सत्य आहे। जातनिहाय जनगणना हा विषय आज बाजूला ठेवून धार्मिक व सांस्कृतिक राजकारणात हिंदू संघटकांना अडकवून ठेवला आहे। राम मंदिराचं उद्घाटन हा राष्ट्रीय सोहळ्यासारखा सोहळा पार पडला। स्वतः पंतप्रधान, सरसंघचालक आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। केंद्र सरकारनं अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली। महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्यामुळे पूर्ण दिवसाची सुट्टी मिळाली। महाराष्ट्रात ओबीसी भटके विमुक्तांच्या न्याय हक्कांवर गदा येत असताना आम्ही राममय होत आहोत। महाराष्ट्रातील ओबीसी भटके विमुक्तांचे आरक्षण अखेरच्या घटका मोजत आहेत। मराठा ही प्रभुत्वशाली शेतकरी जात असताना तिचे कुणबीकरण करून ओबीसी प्रवर्गात तिला ढकलले जात आहे। मतांच्या राजकारणासाठी तसेच आपल्या अनैतिक सत्तेला राखण्यासाठी ओबीसी भटक्या विमुक्तांचा बळी दिला जात आहे। सर्वसामान्य कार्यकर्ते व संघटना या विरोधी लढत आहेत। प्रस्थापित नेत्यांनी आपापल्या परीनं स्वार्थी भूमिका घेतल्या आहेत। नायक या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे मराठ्यांना सवलती मिळत आहेत। रातोरात त्यांच्यासाठी GR निघत आहेत, आयोग बसविले जात आहेत। लोकशाही विरोधी निर्णय घेऊन सरकार त्यांच्या अंधानुनय करत आहेत। समारोप संघ भाजपाच्या सांस्कृतिक व धार्मिक राजकारणाचा बळी 54% ओबीसी व भटके विमुक्त बनलाय। आपल्या घटनादत्त अधिकाराची लढाई सोडून राममंत्रांचा जप जपण्याचा कार्यक्रम सर्वसामान्य बहुजन वर्गाने घेतलाय। घरातून बाहेर पडण्यासाठी स्वतःची पक्ष संघटना स्थापन करून आपल्या न्याय हक्काचं पूर्णवेळ राजकारण ओबीसी भटक्या विमुक्तांनी करून हा धार्मिक व सांस्कृतिक दहशतवादापासून मुक्त व्हावासा हवे, नाहीतर पारतंत्र्यापेक्षाही भयानक गुलामगिरीस सामोरे जावे लागणार आहे।